तिथे ॲक्सिडेंटल डेथ होतीच 100%. मार्क माय वर्ड्स. तुळस असू द्या, रबर प्लांट असू द्या, नाही तर कुठल्याही प्रकारचं प्लांट असू द्या, ज्या दिवशी तुम्ही या भागात लावशाल ना त्या दिवशी तुमची वाट लागायला सुरू होईल. एक मी फॅक्टरीची केस केली होती, त्याच्यामध्ये नॉर्थ वेस्टमध्ये AC होता, इथे एकही लेबर टिकत नव्हता. पण जर इथे ओव्हर बॅलन्स असला, इथे ग्रीन कलर फार जास्त असला, तर मग झाडं काय करतात, झाडांच्या अनेक फांद्या असतात. त्याचप्रमाणे तुम्ही घेतलेल्या डिसिजनला अनेक फांद्या फुटत जातील. तर माणूस हपापल्यासारखा करतो अपॉर्च्युनिटीजसाठी आणि मग कुठे ना कुठे चूक करून त्याला नुकसान होतं. तुळस ही डायरेक्टली रिलेट केल्या गेलेली आहे गुरुग्रहाबरोबर, ज्युपिटर बरोबर. म्हणून घरात झाडं ठेवण्यापूर्वी ओनरच्या किंवा त्या घरातल्या फॅमिली मेंबर्सच्या कुंडलीमध्ये कुठे बसलाय आणि त्याचे कसे काय इम्पॅक्ट्स आहेत, कुठल्या हाऊसेसवर इम्पॅक्ट्स आहेत, हे ॲनालाइज करणं फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यावर ठरतं की झाडं कशी लावावी, कुठे लावावी. आज आपण झाडांसंदर्भात ओव्हरऑल वास्तुशास्त्र काय म्हणतं, झाडं घरामध्ये कुठे असावीत, कुठल्या दिशेला झाड ठेवल्यामुळे आपल्या तुमच्या सायकोलॉजीवर काय इम्पॅक्ट होतो आणि सगळे प्लांट शुभ असतात का, याबद्दल एक ओव्हरऑल डिस्क्रिप्टिव्ह आपण बोलणार आहे. जनरली असा व्हिडिओ तुम्ही बघणार नाही, फार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल 100%. तुळस, रबर प्लांट आणि घरामध्ये आपण ठेवत असलेल्या इतर अनेक झाडांबद्दलच्या काही मिथ्स आहेत, काही गैरसमज आहेत, काही समज आहेत, ते आज मी या व्हिडिओमार्फत दूर करतो. सगळ्यात पहिला समज किंवा गैरसमज, घरामध्ये झाडं ठेवावीत का आणि ठेवावीत तर कुठली ठेवावी, हा सगळ्यात कॉमन गैरसमज किंवा समज आहे. ऑफकोर्स तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठलंही प्लांट ठेवू शकता, देअर इज नो रेस्ट्रिक्शन फॉर दॅट. त्यामध्ये असा काही प्रॉब्लेम मला तर वाटत नाही. जनरली जास्तीत जास्त ऑक्सिजन्स देणारे प्लांट्स तुम्ही ठेवा. इंडोअरमध्ये रबर आहे, तुळस आहे, पॉझिटिव्हिटी वाढवतील. यामध्ये तुळस एक फार मला महत्त्वाचं प्लांट वाटतं. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, फक्त झाड चांगलं आहे म्हणून ते घरामध्ये कुठे पण ठेवायचं आपल्या श्रद्धेपोटी, असं बिलकुल नाही. झाड कुठे आहे, कुठल्या दिशेमध्ये आहे आणि त्याचा सभोवतालवर तुमच्या एन्व्हायरमेंटवर, वास्तूवर काय परिणाम आहे, हे ॲनालिसिस करणं फार गरजेचं. नंबर 2, वास्तुशास्त्रानुसार झाड कुठल्या तत्वात येतं आणि हे तत्व कुठे चालतात, कुठे नाही चालत. वास्तुशास्त्रानुसार झाड येतं वायुतत्वामध्ये, वायुतत्वाला रिप्रेझेंट करतं. वायुतत्व म्हणजे ग्रीन कलर, ब्राउनिश कलर, वुडन ब्राऊन कलर याच्याशी जोडला जातो. आता प्रश्न असा आहे की झाड कुठल्या दिशेपासून तर ते कुठल्या दिशेमध्ये चालतात आणि कुठल्या दिशेला ठेवल्याने दोष क्रिएट होतात. साधारणपणे नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तरी वायव्य, उत्तर आणि वायव्यच्या मध्ये, तिथून तर ते दक्षिणेपर्यंत झाड चालतात. एक अंदाज तुम्ही लावून चला, म्हणजे साधारण तुमच्या कंपासमध्ये 0 डिग्रीपासून तर ते 180 डिग्रीपर्यंत झाड कुठेही चालतात. आता झाड कुठेच चालत नाही. दक्षिणी नैऋत्यापासून म्हणजेच साऊथ वेस्ट, दक्षिण आणि नैऋत्य नाही, दक्षिण आणि नैऋत्याच्या मध्ये जे आहे दक्षिणी नैऋत्य, तिथून पुढे वायव्यपर्यंत झाड बिलकुल चालत नाही. मग ते तुळस का असू द्या, काही चालत नाही. या मागचा बेसिक कॉन्सेप्ट आहे, वायुतत्व पृथ्वी तत्वाला फाडतो आणि मेटल इलेमेंट, ज्यालाच आपण स्पेस एलिमेंट म्हणतो, आकाश तत्व म्हणतो, हा झाडांना कापतो. हे दोघं वायुतत्वाचे अँटी इलेमेंट्स आहेत. या भागांमध्ये जर तुम्ही ग्रीन कलर दिला ना, अख्ख्या आयुष्याला वाट लावून घेशाल. त्यानंतर नंबर 3, झाडं आणि ॲस्ट्रॉलॉजी याचा काय संबंध आहे. वन ऑफ माय फेवरेट टॉपिक, फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. कुठलेही झाडं ठेवताना तुमच्या ॲस्ट्रॉलॉजीचा काय संबंध आहे याच्यामध्ये. ज्योतिषशास्त्रानुसार झाड हे मर्क्युरीला रिप्रेझेंट करतात, म्हणजेच बुध ग्रहाला रिप्रेझेंट करतात. म्हणून घरात झाडं ठेवण्यापूर्वी ओनरच्या किंवा त्या घरातल्या फॅमिली मेंबर्सच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह कुठे बसला आहे आणि त्याचे कसे काय इम्पॅक्ट्स आहेत, कुठल्या हाऊसेसवर इम्पॅक्ट्स आहेत, हे ॲनालाइज करणं फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यावर ठरतं की झाडं कशी लावावी, कुठे लावावी. त्यानंतर बुध कुठल्या राशीत आहे, कुठल्या ग्रहांवर त्याचा काय इम्पॅक्ट आहे, कुठल्या हाऊसेसला तो किती डिग्रीच्या हिट्स क्रिएट करतोय, हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. ट्रस्ट मी, फार अत्यंत गरजेचं आहे. समजून घ्या. उदाहरणार्थ, पूर्व दिशेला एखाद्या व्यक्तीने त्याच्या घरामध्ये झाडं ठेवली आणि त्याच्या कुंडलीमध्ये बुध जो आहे हा मेष राशीला 180 डिग्री हिट किंवा 90 डिग्रीची हिट मारत होता, तर केवळ फक्त वास्तूचा नियम इथे लागू नाही होत.
इथे ॲस्ट्रॉलॉजीचा पण नियम ॲड होतो. 180 किंवा 90 डिग्रीची ज्या ग्रहाची ज्या दिशेला हिट येते त्या दिशेला त्या ग्रहाचं सामान ठेवू नये. कारण तुम्ही वास्तूचा रूल फॉलो करत असाल पण ॲस्ट्रॉलॉजीचा रूल खंडित करताय. म्हणून घरामध्ये झाड ॲड करण्यापूर्वी वास्तू प्लस ॲस्ट्रॉलॉजी या दोन्हींचा कॉम्बिनेशनचा विचार करणं फार गरजेचं आहे. तुळसबद्दल काय मत आहे? घरामध्ये सगळ्यात मोस्ट कॉमनली जे ठेवलं जातं आपल्याकडे ती म्हणजे तुळस. तुळस ही डायरेक्टली रिलेट केल्या गेलेली आहे गुरुग्रहाबरोबर, ज्युपिटरबरोबर. ज्युपिटरची दिशा जी आहे ती आहे नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट असल्यामुळे तुळस इथे चांगला इम्पॅक्ट क्रिएट करते. एक केस एक्सेप्शनल आहे, ईशान्येमध्ये गुरुची हिट असू नये. जर हिट असली तर तिथे तुळस चालत नाही. आणि एक मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा, तुळस कुठल्याही दिशेमध्ये लावा, जर त्या दिशेच्या संबंधित राशी आणि ग्रह ॲक्टिवेट होतील तो ॲक्टिवेशन रिझल्ट चांगला असेल की वाईट असेल हे कुंडलीनुसार ठरतं. म्हणून कुठलंही झाड जरी ॲड करायचं म्हणलं ना 10 वेळा विचार करा. झाड कदाचित शुभ असू शकतं पण तुमच्या प्लॅनेटरी हिट्स कदाचित अशुभ असू शकतात. ऑफकोर्स झाडं पॉझिटिव्हिटी आणतात पण त्याच झाडाचे एखाद्या भवनावर कुठल्या दिशेमध्ये गेल्यावर काय इम्पॅक्ट जातात हे सुद्धा रूल बघणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आता दिशांवाईज झाडांचा इम्पॅक्ट सांगतो. सगळ्यात पहिले उत्तरी वायव्य जी दिशा आहे ती आहे अट्रॅक्शनची. जर नॉर्थ वेस्टमध्ये बॅलेन्स प्रमाणात झाडं ठेवली तर अट्रॅक्शन, बॉडीचा चार्म मेंटेन राहतो, एक चमक मेंटेन राहते बॉडीवर, एक तीवाली स्पेशलवाली बात असती बॉडीमध्ये. पण जर झाडांचा ओव्हर बॅलन्स झाला, ग्रीन इलेमेंट तुम्ही ओव्हर इंट्रोड्यूस इथे केला तर तुमच्या बॉडीमधला चार्म उडून जायला सुरू होतो. का? कारण झाडं काय करतात, वायुतत्व काय करतो, पाण्याला खेचून घेतो म्हणजेच त्याचं अस्तित्व कमी करतो. त्यामुळे प्रायव्हेट पार्ट्सचा इश्यू होऊ शकतो नॉर्थ वेस्टमध्ये ओव्हर ग्रीन कलर ॲड केला की. नेक्स्ट दिशा आहे उत्तर. उत्तर म्हणजे नॉर्थ. उत्तर दिशा ही आहे अपॉर्च्युनिटीजची, उत्तर दिशा ही प्रमोशन्सची आहे. इथे झाडं ठेवले तर यू विल गेन अ गुड ग्रोथ फार चांगल्या पद्धतीत होती उत्तर दिशेत जर झाडं ठेवले तर. पण जर ओव्हर बॅलेन्स्ड असेल, ओव्हर ग्रीन तिथे जर गेला असेल तर माणूस हपापल्यासारखा करतो अपॉर्च्युनिटीजसाठी आणि मग कुठे ना कुठे चूक करून त्याला नुकसान होतं. त्याच्यामुळे उत्तर दिशेत बॅलेन्स प्रमाणात झाडं फार चांगला रिझल्ट क्रिएट करतात. पण जर इम्बॅलेन्स असेल तर तुम्हाला जॉबच्या पाठीमागे एवढं पळापळ होती की मग नुकसान होतं. आता ह्याच्यात कॉमन काय बघितलं मी, उत्तर दिशेत तर लोक झाडं ठेवतात पण ती कुंडी लाल असते. लाल कुंडी ठेवू नका कारण लाल कलर उत्तरेत चालत नाही, तो तुमची अपॉर्च्युनिटीज अडवेल. उत्तर ही अपॉर्च्युनिटीज आणि मनीच्या संदर्भात असलेली दिशा, त्याच्यामुळे झाडं किंवा ग्रीन इलेमेंट देताना हा इलेमेंट बॅलन्स असणं फार गरजेचं. नेक्स्ट डायरेक्शन आहे उत्तर पूर्व म्हणजे नॉर्थ ईस्ट. ही दिशा आहे हेल्थची, ही दिशा आहे इम्युन सिस्टीमची. जर इथे झाडं योग्य प्रमाणात असेल तर इम्युन सिस्टीम कायम टवटवीत असेल. पण जर झाडं इथे ओव्हर बॅलन्स केला, जर तुम्ही ओव्हर इंट्रोड्यूस ग्रीन कलर केला तर तुमची इम्युन सिस्टीम हायपर ॲक्टिवेट होईल आणि ऑटो इम्युन डिसऑर्डर होण्याची शक्यता असते. नेक्स्ट आहे नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट म्हणजे काय? ईशान्य. ईशान्य म्हणजे मेंदू, डिसिजन पॉवर. जर इथे झाडं असले तर फार चांगला स्टेबल डिसिजन घेईल. असा डिसिजन घेईल की एखाद्या चांगल्या वटवृक्षाचे मुळं कशी जमिनीत एकदम आतपर्यंत जातात तसा तो डिसिजन तुमच्या ब्रेनच्या आतल्या भागून येईल. पण जर इथे ओव्हर बॅलन्स असला, इथे ग्रीन कलर फार जास्त असला तर मग झाडं काय करतात, झाडांच्या अनेक फांद्या असतात. त्याचप्रमाणे तुम्ही घेतलेल्या डिसिजनला अनेक फांद्या फुटत जातील. म्हणून ईशान्य दिशेला कंट्रोल्ड प्रमाणामध्ये ग्रीन कलर पाहिजे किंवा झाडं हवा. पुढची दिशा आहे ईस्ट नॉर्थ ईस्ट म्हणजेच पूर्वीय ईशान्य दिशा. ही दिशा आहे फन, हॅपीनेस, ह्युमर, हसमुख माणसाची ही दिशा. त्याच्याच बरोबरच्या दिशा ज्या आहेत वायुतत्वाच्या त्या आहेत पूर्व दिशा. पूर्व म्हणजे सूर्याची दिशा प्लस कॉन्टॅक्ट्स, कनेक्शन गव्हर्नमेंटसोबत असलेल्यांची दिशा. आणि त्यानंतरची जी दिशा आहे तिला म्हणतात ईस्ट साऊथ ईस्ट, मंथनाची दिशा, पूर्वीय आग्नेय दिशा. या तिन्ही दिशा वायुतत्वाच्या आहेत. इथे झाडं आलं तर 100% चालतात, काहीच इश्यू होत नाही. फक्त एकच की बुध ग्रहाची निगेटिव्हिटी इथे बघून घ्यायची. ओव्हर जरी आलं तरी इथे एवढं काही इश्यू होत नाही. हे सेमच आहे की समुद्रामध्ये एक बादली तुम्ही पाणी टाकताय. जलतत्वात जल काही प्रॉब्लेम नाही क्रिएट करत, तसंच वायुतत्वात वायू नाही काही प्रॉब्लेम क्रिएट करत. मग जेव्हा वायुतत्वातच वायू जातो
तर मला नाही वाटत किंवा मी नाही बघितला कुठे काही इम्पॅक्ट आला, कारण ते ऑलरेडी वायुतत्वाचाच इन्फ्लुएन्स आहे. त्यानंतर अग्नितत्व येतं. अग्नितत्वाच्या 3 दिशा. पहिली दिशा जी आहे ती आहे आग्नेय. आग्नेय दिशा ही अग्नितत्वाची दिशा आणि इथं झाडं गेले की काय करतात, जेव्हा आपण चुलीमध्ये लाकडं टाकतो ते लाकूड अग्नी पेटवती. साऊथ ईस्टची स्ट्रेंथ वाढवायची असेल तर झाडं यूज केल्या जातात. पण जर झाडं एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये गेली तर लक्षात घ्या, आगीत तेल टाकायचं काम करते आणि तिथे ॲक्सिडेंटल डेथ होतीच 100%. फायर इलेमेंट इम्बॅलन्स असेल तर आयदर झाडं तुम्हाला कॅश फ्लो वाढवण्यास मदतही करू शकतात, एल्स दे विल किल यू. साऊथ ईस्ट ही दिशा आहे कॉन्फिडन्सची, ही दिशा आहे मोटिवेशनची. इथे जर कंट्रोल प्रमाणात झाडं असेल तर माणूस एकदम कॉन्फिडंट राहतो, एकदम त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये एक तो वाला फॅक्टर दिसतो, मोटिवेटेड राहतो नेहमी. पण जर इथे ग्रीनरी एक्सेसिव्ह आली तर माणूस ओव्हर कॉन्फिडन्स व्हायला लागतो, ओव्हर फुगिरी टाकायला लागतो, ओव्हर सगळ्या गोष्टी करायला लागतो. जो माणूस ओव्हर फुगिरी टाकतोय ना, समजून घ्या साऊथ ईस्टला झाडं आलेली आहेत. साऊथ म्हणजेच दक्षिण. दक्षिण ही रिलॅक्सेशनची दिशा, निवांत स्लीपची दिशा आहे. दक्षिण दिशेत योग्य प्रमाणात जर एअर एलिमेंट असेल तर फार छान झोप लागते. पण जर दक्षिण दिशेमध्ये ओव्हर जर ग्रीन एलिमेंट ॲड असेल तर मग झोपेत पण कंटिन्यू मेंदू चालू असतो, कंटिन्यू विचार, कारण एअर एलिमेंट तिथे इम्बॅलन्सिंग क्रिएट करतोय. त्याच्यामुळे बॅलन्स नेहमी क्रिएट असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आहे साऊथ वेस्ट आणि साऊथ वेस्ट म्हणजेच दक्षिणी नैऋत्य आणि नैऋत्य. 2 दिशा आहेत पृथ्वी तत्वाच्या. मार्क माय वर्ड्स, तुळस असू द्या, रबर प्लांट असू द्या, नाही तर कुठल्याही प्रकारचं प्लांट असू द्या, ज्या दिवशी तुम्ही या भागात लावशाल ना त्या दिवशी तुमची वाट लागायला सुरू होईल. ग्रीनरी फार काळजी घ्या, इथे जाता कामा नये, कारण ह्या दिशा पृथ्वी तत्वाच्या आहेत. झाडं जेव्हा पृथ्वी तत्वात जातात मुळासकट पृथ्वी फाडायला सुरू करतात. त्याच्यामुळे ह्या तत्वामध्ये बिलकुल झाडं नको. साऊथ वेस्टला बाल्कनी असतील तर एक सुद्धा झाड ठेवता कामा नये तुम्ही. म्हणून साऊथ वेस्टमध्ये झाडं किंवा एक्सेसिव्ह ग्रीन कलर रिलेशनशी अनस्टॅबिलिटी प्लस इमोशनल स्टॅबिलिटी पूर्ण घालवतो, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम देतो, हार्ट फेल्युअर करतात झाडं जर साऊथ वेस्टला गेले तर. म्हणून अशा पद्धतीने हे निगेटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करतात साऊथ वेस्ट आणि साऊथ वेस्टमध्ये. नेक्स्ट 4 दिशा ज्या आहेत त्या मेटल इलेमेंट म्हणजेच आकाश तत्वाच्या आहे. पश्चिम दिशा, पश्चिमी नैऋत्य दिशा, पश्चिमी वायव्य दिशा आणि वायव्य दिशा. पश्चिम दिशा आणि पश्चिमी नैऋत्य दिशा मेजरली पैशांसंबंधित आहे. इथे जर झाडं असले तर माणूस पैसे घालवायला सुरू करतो, ओव्हर खर्च करायला सुरू करतो. माणसाकडे पैसे तर येतात नो डाऊट, पण तो पैसा टिकत नाही, बिकॉज अँटी एलिमेंट इथं घुसला. वेस्ट नॉर्थ वेस्ट किंवा नॉर्थ वेस्टमध्ये जर झाडं घुसली, स्पेशली नॉर्थ वेस्टमध्ये जर झाडं घुसली तर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या फॅक्टरीमध्ये लेबर टिकू शकत नाही. एक मी फॅक्टरीची केस केली होती, त्याच्यामध्ये नॉर्थ वेस्टमध्ये AC होता. ACचं काम काय आहे? वायू क्रिएट करणं, म्हणजेच तो एअर एलिमेंटच आला. तिथे एकही लेबर टिकत नव्हता. म्हणून नॉर्थ वेस्टमध्ये जर झाडं आले तर कुठलाच लेबर टिकत नाही. इथे एक्सेसिव्ह ग्रीनरी आली की मग झाला कारण कोर्ट कचेरीसुद्धा मागं लागण्याची शक्यता असते. म्हणून या भागात प्लांट्स किंवा कुठलाही ग्रीन कलर, वुडन ब्राऊन कलर येता कामा नये. झाडं घरामध्ये फ्रेशनेस आणतात, पॉझिटिव्हिटी आणतात, नॅचरल एनर्जी आणतात. झाडं सगळे चांगले आहेत, काही इश्यू नाही आहे, पण शास्त्रानुसार पर्टिक्युलर झाडं पर्टिक्युलर दिशेत गेले तर पॉझिटिव्ह रिझल्ट देतात. बट काही दिशांमध्ये बिलकुल झाडं चालत नाही. मग तुमची तुळस राहू द्या, नाही तर कुठला तुमचा रबर प्लांट राहू द्या. झाड कुठं आहे, किती आहे, कुठल्या दिशेला आहे, त्याचा रंग काय, कुंडीचा रंग काय, सगळ्यात महत्त्वाचं झाड रिप्रेझेंट करतो बुध, आणि बुध ओनरच्या किंवा फॅमिलीच्या कुठल्या हाऊसेसमध्ये बसून काय इम्पॅक्ट करतोय हे झाडं ठेवताना नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर लय लोक तुम्हाला सांगतील हे प्लांट ठेवा, रबर प्लांट ठेवा, तुळस ठेवा, हे ठेवा, पण जर अँटी दिशेत जर गेलं तर मग तुमची काय खैर नाही. त्याच्यामुळे झाडं ठेवताना ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू या सगळ्या दोन्ही गोष्टी चेक करणं फार गरजेचं आहे. स्टील जर तुम्हाला काही डाऊट्स असतील झाडांबद्दल स्पेसिफिकली तर ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लस इंस्टाग्रामवर फॉलो देखील करा. असाच व्हॅल्युएबल कॉन्टेंट मी तुमच्यासाठी क्रिएट करायला समर्थ आहे. थँक्यू.